सो हाय मित्रांनो, आता आपण श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जुन्नर शिवभूमी आपले सहर्ष स्वागत करत आहे. तिथून एंट्री करत आहे. ऍक्च्युली आलो आम्ही रात्रीच होतो, पण रात्री शूट करताना आलं, हालत खूप खराब होती. म्हणून सकाळी आता पुन्हा आलोय आणि पुन्हा शूट करून आपण प्रवेशद्वार मधून एंट्री करत आहोत. तिथे ही पूर्ण आतमध्ये गल्लीमध्ये पूर्ण मार्केट असतो. हे पूर्ण मार्केट लाईन आहे, भाजीपाला वगैरे तुम्हाला इथे सर्व मिळेल. बाजारपेठ आहे मित्रांनो. इथे सगळे लिलाव वगैरे होत असतात. जुन्नर तालुक्याचे सहकारी आहे. SBI ची बँक आहे इथे. हे पूर्ण कांद्याचं मार्केट आहे इथे. कांदा आपल्याला इथूनच सप्लाय होतो. कांदा, टोमॅटो. महाराजांच्या जवळून आपण जेव्हा राईट मारतो तिथून राईटला आपला फार्म हाऊस आहे. फार्म हाऊस आपण एक्सप्लोर नाही केला. सकाळी ड्रोन उडवला होता तिथे. ड्रोन शॉट आपण चालूच त्याचे. आणि थोड्या वेळाने मी गडावर सुद्धा जाईन. तर गडावरचे शॉट तुम्हाला ड्रोनने घेता आले तर ड्रोनने देऊ आपण. ऍक्शन 4 आहे. आता नवीन बनवलेली कमान आहे. ही कमान आता 2-4 महिन्या अगोदरच बनलेली आहे. तर हा रस्ता मित्रांनो आपल्या फार्म हाऊस कडे जातो. आपल्या फार्म हाऊसचं वैशिष्ट्य असं आहे ना मित्रांनो, की मी फार्म हाऊस जवळ पोहोचल्यावर तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. तर मित्रांनो, हे समोर जे तुम्ही दृश्य पाहताय ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती उभारली जाणार आहे तिथे. आणि हे आपल्या फार्म हाऊसच्या बरोबर समोरचा भाग आहे. त्याच्यात काम चालू आहे, तुम्ही पाहू शकता. तिथे एक महाराजांचा एक पाय आणून भूमिपूजन चालू केलेलं आहे त्या लोकांनी. आणि राईट साईडला पाहाल तर तुम्हाला महाराजांचं शिवनेरी गड हे दिसून येईल. आणि गडाच्या फार्म हाऊसच्या लेफ्ट साईडने जो की हा डोंगर आहे जो आता आलेला आहे, तो हटकेश्वर महादेवाचं मंदिर आहे वरती. आणि मूर्तीच्या मागच्या बाजूला बरोबर लेण्याद्रीचं मंदिर आहे. जे ट्रॅकिंग लवर असतील त्यांनी वर चढण्याचा प्रयत्न करू शकता. काही हरकत नाही आहे. सो हाय मित्रांनो,
आता आपण चाललोय गड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जे आपल्या आई भवानीने त्यांना जी तलवार दिली होती अफजल खानाच्या वधासाठी, त्या देवळात आपण आता जाणार आहोत. मित्रांनो, ती समोर तुम्हाला टेकडी दिसत असेल, मी मगाशी म्हटलं होतं तीच ती टेकडी आहे. तिथून महाराज आपल्या मावळ्यांना सांगायचे की आरोप्याला खाली फेका. त्याच टेकडीवरून गुन्हेगारांना शिक्षा मिळायची, तिकडनं फेकायची. गुन्हेगार वाचला तर त्याला पुन्हा वरती आणून पुन्हा फेकायचे. ही महाराजांची आपली. मित्रांनो, इथून 1 किलोमीटर वरती गड आहे. हे आपला गड आहे. अशा ठिकाणी आलं की अंगावर काटे ऑटोमॅटिकली उभारले जातात. गडाच्या पायथ्याशी आपण पोचलेलो आहे. हे गड पहा. गड चढतोय आपण आता. हा गार्डन इतक्यातच जमलेला आहे आणि माझी पण हालत खराब आहे. इथून गडावर चढायला रोपवे दिलेली आहे. हे पहा मित्रांनो, कशा प्रकारे त्यावेळेस म्हणजे काम केलं होतं गडावर. मी लहान असताना शाळेच्या ट्रिपला एकदा आलो होतो, बरोबर आठवत पण नाही आता. इतका लहान असताना आलो होतो मी इथे. तसं गार्डन टाईप बनवलं आहे पर्यटकांसाठी. ही जुनी वाट आहे मित्रांनो. प्रॉपर गडाच्या एंट्रन्सला आहे आपण आता. हालत खूप खराब आहे. सो गाईस, गडावर चढता चढता हालत खराब झालेली आहे. ड्रोन शॉट घ्यायला मिळतात का पाहू, आपण ट्राय करू. भवानी मातेच्या मंदिराच्या दिशेने आपण आता चाललेलो आहे. नवीन यंग पोरं, त्यांची हालत पण काही बरोबर आहे, बोलतायत आणि रडतायत मागून मागून. चालू आहेत मित्रांनो इथे.
काय चालू आहे लक्षात नाही सावलीपासून वधासाठी ते आपण लहानपणी आलो होतो त्यावेळेस त्याच्यातलं पाणी प्यायला मिळायचं, जमा करायला मिळायचं. आता काय माहिती लोक पितात की नाही.